कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 18 श्री श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन। मी ब्राह्मण डोळ्यांसमवेत कुरुगुड्डीस पोहोचलो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आदिपुरुष अनादिनिधन 14 भुवनांचे सार्वभौम सम्राट लीलावतारी श्री श्रीपाद वल्लभ स्वामी कृष्णा नदीत स्नान करून नदी किनाऱ्याकडे चालत येत होते। त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपातून दिव्य तेजस्वी किरणे बाहेर पडत होती। त्यांच्या नेत्रद्वयांतून अपार प्रेम व करुणा ओसंडून वाहत होती। ते माझ्याजवळ आले व मला त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या भाग्यशाली श्रीचरणांना स्पर्श करीत असताना त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ माझ्या मस्तकावर शिंपडले। मी अवाक असतानाच ते दिव्य श्रीचरण अतिमधुर आवाजात म्हणाले, बेटा शंकर भट्टा, तुझ्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळेच मी तुला येथे आकर्षित केले। भाषा त्या शब्दांचे माधुर्य व अमर्याद अमृतमय करुणादृष्टीने यांचे यथार्थ वर्णन करण्यास समर्थ नाही। सर्व भुवनांचे रक्षण करण्याची खात्री देण्याचे सामर्थ्य असणारा व अमर्याद ध्येय असणारा त्यांचा दिव्य हस्त त्यांनी माझ्या मस्तकावर ठेवला। माझ्यातील कुंडलिनी तत्काळ वेगाने ऊर्ध्वगामी झाली व तिने मला अपराधार बनविले। माझ्या डोळ्यांसमोरील संपूर्ण विश्व जणू काही अदृश्य झाले असे मला वाटले। अनंत सतशक्तींचा विद्युत अग्नी माझ्या प्रत्येक शिर जाळीत होता व मला बेशुद्ध करीत होता। जणू काही हजारो सागर एकाच वेळी उसळत होते व मला त्यांच्यात विलीन करण्याचा प्रयत्न करीत होते। माझे डोळे मिटले, माझी हृदयस्पंदनं व नाडी थांबली। माझे मन निर्विकल्प व निश्चल झाले आणि महाशून्यात स्थिर झाले। माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाले। काही वेळा अतिशय सूक्ष्म रूपात मी आनंद अवस्थेत असल्याची मला जाणीव होत होती। दुसऱ्या वेळी तो मी सुद्धा अदृश्य झाला आणि मी शब्दातील दिव्य आनंद अवस्थेत होतो। त्या अवस्थेत मी विश्व चैतन्यापासून भिन्न नाही असे ज्ञान होत आहे असे वाटले। माझ्यातून कोट्यानुकोटी ब्रह्मांडे सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला वाटले। या मीचा लय झाल्यावर मी स्वर्गीय आनंदात होतो। हे सर्व मला फार आश्चर्यकारक होते। नंतर श्री श्रीपादांनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमाने माझ्यावर सिंचन केले। मी सामान्य स्थितीत आलो। संपूर्ण विश्वाचे आदिगुरु असणाऱ्या श्री वल्लभ स्वामींनी माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून अमृतमय दर्याद नजरेने पाहिले। त्यांनी माझ्याकडे पाहत खूप मोहक स्मित केले। म्लेच्छांबरोबर श्रीपादांचा संवाद। माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण डोळ्यांना मी श्रीपादांबरोबर बोलणे किंवा त्यांच्या दिव्य मंगल श्री चरणात स्पर्श करण्याचे ध्येय नव्हते। माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकून श्रीपादांनी त्या दोघांबद्दल मला विचारले। मी म्हणालो, प्रभू, दिव्य श्रीचरणांच्या दर्शनासाठी आलेले हे दोघेजण देखील ब्राह्मण आहेत। त्यावर स्थिरचित्त देखणे प्रभू म्हणाले, बेटा, ते ब्राह्मणप्रमाणे दिसत नाहीत, ते गोमांस खाणारे म्लेच्छ वाटतात। त्यांना प्रश्न विचारून सत्याची खातरजमा करता येऊ शकेल। त्यावर त्या 2 ब्राह्मणांनी कबूल केली की ते ब्राह्मण नसून म्लेच्छ आहेत। सर्वसाधारणतः मुस्लिमांकडून वाचली जाणारी कलमा त्यांनी म्हटली। श्री श्रीपाद हे दर क्षणी लीलाविहारी असतात। मला आश्चर्य वाटले। नंतर ते महान गुरु म्हणाले, अनेक जन्मात केलेल्या पुण्य कर्मांच्या फळांचे भाग्य असल्याच्या कारणास्तवच जगतप्रभू श्री दत्तात्रेय हे श्रीपाद श्री वल्लभ या नावाने व माया रूपाने संचार करीत असल्याचे ओळखणे शक्य होते। त्यापेक्षाही महाभाग्य म्हणजे वरील ज्ञानाची भावना स्थिर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर पूर्ण भक्ती असली पाहिजे। सर्व देवता गायीमध्ये निवास करतात। अशा गायीशिवाय असलेले घर स्मशानासमान असते। गायींची काळजीपूर्वक सेवा करणारे मला फार फार प्रिय आहेत। गायींचे दूध हे सामर्थ्य व समाधान देते। गोमांस खाणारे ब्राह्मण शिक्षेस प्राप्त असतात। यज्ञ व याग कर्मांमध्ये बोकडास बळी दिला जातो। केवळ तो बळीचा बोकडच नव्हे तर त्यांच्याशी रक्तसंबंध असलेले इतर बोकड देखील त्याच्याबरोबर त्यांच्या हीन योनीतून मुक्त होऊन उत्तम जन्म प्राप्त करतात। लवकरच त्यांना ब्राह्मण जन्म मिळतो। असा याग पार पाडणाऱ्यांजवळ पुरेसे योग सामर्थ्य व बळीच्या बोकडास उत्तम जन्म देण्याचे तपोबल असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे योग व तपोबल नसताना यज्ञ करण्यात आला
तर आणि त्यात बोकड बळी दिला तर त्यांना बोकडाची हत्या केल्याचे पाप लागते. धर्म कर्मे ही स्थळे व काळ यानुसार बदलत असतात. म्लेच्छ महातपस्व्याने गोमांस खाल्ले तरी ते परमेश्वरास अर्पण बुद्धीने दिलेला नैवेद्य होतो. त्यामुळे ती गाय व तिचे रक्ताचे नातेवाईक यांना उत्तम जन्म प्राप्त करणे शक्य होते. जर असे नसेल तर महापातक त्यांना घट्ट आवळील. त्यामुळे सामान्य नियमन म्हणून गोहत्या करणे हे महापातक समजण्यात आले. कौरव पांडवांच्या युद्धासाठी योग्य धर्मक्षेत्राचा शोध करण्यासाठी कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णांनी शोध घेतला होता. अर्जुन कृष्णाबरोबर होता. एका ठिकाणी एक शेतकरी आपल्या शेतात पाणी देत होता. तो शेतकरी पाण्याचा प्रवाह बाहेर जाऊ नये म्हणून तो अडविण्यासाठी दगड शोधित होता. दरम्यान त्याचा मुलगा घरून जेवण घेऊन आला. शेतकऱ्याने आपले जेवण आटोपल्यावर आपल्या मुलाचे शिर सुरीने तोडले व पाणी अडवण्यासाठी ठेवले. तलवार मारणारे वडील व सुरीने मारला जात असलेला मुलगा यांच्यात कोणताही भाव नव्हता व मृत्यूचा प्रहार होत असताना निर्विकार राहिले. समाजाच्या सुस्थितीसाठी अन्न आवश्यक असते. शेतकऱ्याची एकुलती एक कार्यचिंता म्हणजे धान्य पिकविणे. त्या शेतकऱ्याने कोणतीही फलेच्छा न करता धर्मकर्तव्य पार पाडले. श्रीकृष्णांनी तो परिसर युद्धक्षेत्रासाठी योग्य धर्मक्षेत्र ठरविले. अहो नाममात्र ब्राह्मणांनो, तुम्ही गोमांस खाणे मुळीच न्यायोचित नाही. तथापि पूर्व पुण्य, तुमच्या पूर्वजनांच्या प्रार्थनेचे बळ यामुळे आणि शिवाय माझ्या अबद्ध कारुण्यामुळे तुम्हाला माझ्या दर्शनाचे भाग्य मिळाले. हे महद्भाग्य व सौभाग्याचे बहुमोल फळ समजा. मी तुमचे नमस्कार स्वीकारणार नाही. माझ्या चरणांना स्पर्श करू नका. माझ्या कमंडलुती तीर्थ तुमच्यावर सिंचन करणे शक्य नाही. हे स्थान त्वरित सोडा आणि हवे तिथे जा. अन्न व वस्त्र यांची कमतरता तुम्हाला पडणार नाही असे मी पाहीन. तुम्ही मुस्लिम स्त्रियांबरोबर विवाह करून म्लेच्छ धर्माचे पालन करा. तुम्ही मारलेल्या गायी तुमच्या या जन्मात व पुढील जन्मांमध्ये तुमची अपत्य होत. ते तुमचा विविध प्रकारे छळ करत व तुम्ही कष्टाने मिळवलेले धन सुखाने जगण्यासाठी मुक्तपणे उपभोगत. माझ्या दर्शनाचे भाग्य लाभलेले तुम्ही दोघे बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावांनी प्रसिद्ध होऊन पूर्ण सद्गुरू अवताराकडून तुमचा उद्धार हो. महाराष्ट्रात शिलधी नावाचे गाव आहे. ते कालओघात सिद्धक्षेत्र होईल. तेथे तुम्हाला साईबाबा भेटतील. माझी आज्ञा अनुलंघनीय आहे. ती पाषाणावरील अक्षरांप्रमाणे असून बदलली जाऊ शकत नाही. या स्थानावरून त्वरित निघून जा अशी श्रीपादांनी त्यांना आज्ञा केली. मी आणि श्रीपादच तेथे होतो. तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला. तो श्रीपादांना सारखा प्रणाम करीत होता. श्रीपादांनी काही काळ त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर श्रीपाद त्याच्याकडे वळले व स्मित केले. त्याचे कारण काय असावे असा मी विचार करीतच होतो. त्यांनी माझ्याकडे दरिया नजरेने पाहून मोहक स्मित केले आणि माझ्या भ्रूमध्यावर जोराने दाबले. आश्चर्य! तेव्हा माझ्या मनचक्षुसमोर अद्भुत दृश्ये दिसली. श्रीपादांची भक्तांच्या प्रति अनुग्रहाची कृत्ये. रविदास कृष्णा नदीतून कुरुगड्डेकडे नाव वलवत होता. त्या नावेत येऊन एक वेदशास्त्र संपन्न पंडित प्रवास करीत होता. तो पंडित म्हणाला की नावेतून त्याला एकट्यालाच घेऊन जावे, कारण तो ब्राह्मण होता आणि जर इतर जण नावेत बसले तर अस्पृश्यांबरोबर संबंध व स्पर्श यांच्या दोषाचा त्रास होईल. रविदासाने अधिक भाडे देण्याची मागणी केली. पंडित म्हणाला की तो थोर विद्वान असून श्रीपादांकडे जात आहे. स्वामी स्वतः विद्वान असतील तर त्यांचे पांडित्य ओळखून मुक्तपणे धनभेट म्हणून देतील. त्या रकमेतून नावेचे भाडे देण्याचे त्याने वचन दिले. रविदास सहमत झाला. नाव प्रवास सुरू झाला. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासाला पुराण व इतिहास यांचे काहीच ज्ञान नाही. तो पंडित म्हणाला, हे पहा, माझे जीवन सार्थक झाले. तुला पुराण व इतिहासाचे काहीच ज्ञान नसल्याने तुझे 3/4 जीवन वाया गेले. रविदास शांत राहिला. नदीचा प्रवाह प्रचंड होता व पाणी ओसंडून वाहत होते. त्यात भर म्हणून त्या नावेत एक छिद्र दिसू लागले व त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदासाने विचारले, महाराज, आपणास पोहता येते का? पंडिताने नकारार्थी उत्तर दिले. तेव्हा रविदास म्हणाला, मला पोहता येते, परंतु तुम्ही मात्र पोहू शकत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. रविदास श्रीपाशी वल्लभांचे नाव उच्चारित नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला नदीच्या मध्यभागी नेत्रांना दिपवणारा एक दिव्य तेजस्वी प्रकाश दिसला. रविदासाने विचार केला की हा सर्व श्रीपादांचा महिमा आहे. नावेत पाणी शिरत होते, पण कोणता तरी अदृश्य हात ते सर्व पाणी बाहेर काढीत होता. ते दोघेही श्रीपादांच्या दर्शनास आले.
रविदास यापूर्वी जेव्हा श्री श्रीपादांना नमस्कार करीत असे तेव्हा तीव्र निषेध करून प्रभू त्याचा अस्वीकार करीत असत. पण त्या दिवशी रविदासाचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने प्रेमळ स्मित करीत स्वीकारला. मात्र त्यांनी रविदासाबरोबर आलेल्या पंडिताकडे पूर्ण बेपरवाईने पाहिले. विद्व चर्चा करून इच्छिणारा पंडित निशब्द उभा राहिला. श्री श्रीपाद म्हणाले, अरे पंडिता, तू तुझ्या पांडित्याच्या अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हा विवेक गमावून बसलास. तू कुलीन घराण्यातील महापंडित आहेस, पण तू पुण्यप्राप्ती करण्याऐवजी पापांचा साठा करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा मानसिक छळ केला. तू एका सुखाने वैवाहिक जीवन जगणाऱ्या कुटुंबातील धोब्याच्या पत्नीस आपल्या पतीपासून बळजबरीने विलग केलेस. तू तिला रखेली बनविले. ती धोब्याची पत्नी अटळ परिस्थिती तुझी रखेली झाली. ती तुला तिचे शरीर अर्पण करीत असली तरी ती मनाने तुला सतत शाप देत असते. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून तिच्या वैवाहिक जीवनाची वाताहत झाल्याने मानसिक छळाने क्षोभित झाली आहे. त्या सर्व बाबींचे मी निरीक्षण केल्याने तुला आज माझ्याकडे आकर्षित केले. तुझ्या कुंडलीनुसार आज तुझा मृत्यूदिन लिहिलेला आहे. सध्या मी तुला आणखी 3 वर्षाचे आयुष्यमान प्रदान करीत आहे. तू तुझ्या गावी जावे. पूर्वीचे दुर्वर्तन बदलून टाक, नाही तर मी तुला तुझ्या नशिबावर सोडून देईन. तू विद्वान आहेस यात संशय नाही. तुला तुझ्या विद्वत्तेचे बक्षीस म्हणून धन देऊ की तुझे आयुष्य आणखी 3 वर्षांनी वाढवून पाहिजे? तात्काळ उत्तर दे. सर्वज्ञ श्री श्रीपादांचे ते शब्द ऐकून तो पंडित मुक्याप्रमाणे अवाक झाला. त्याच्या मनात आयुष्यमान वर्धनाची इच्छा होती, पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर येत नव्हते. श्री श्रीपाद स्वतःहून म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेप्रमाणे मी तुझे आयुष्यमान वाढवून देत आहे. तू रखेल म्हणून ठेवलेली धोबीण तुझ्या पुढच्या जन्मात तुझी पत्नी होणार होती, पण तू तिला याच जन्मात आपली केलीस. विशिष्ट जन्माशी निगडीत असलेले धर्म फक्त त्याच जन्मापुरते निर्बंधित असतात. तू त्या मर्यादांचे उल्लंघन केलेस. पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य राजवैभव उपभोगील. तेव्हा तू नपुंसक म्हणून जन्माला येऊन त्या रजक पत्नीचा दास म्हणून काम करशील व तुझ्या पूर्वकर्माचे परिणाम भोगशील. या 3 वर्षात तू काही सत्कर्मे केल्यास त्या धोबिणीची सेवा करताना अन्न वस्त्र काही कमी पडणार नाही. जर दुष्कर्मे केली तर धोबी व धोबीण यांची सेवा करताना नाना यातना भोगाव्या लागतील. तुझ्या कष्टाची तुला योग्य भरपाई मिळणार नाही. तू मरायला टेकलेला असताना तुला माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो साक्षात दत्तावतार असलेल्या माझी सेवा करू शकेल. तू या पुण्यभूमीतून त्वरित निघून गेलेच पाहिजे. श्री श्रीपादांनी पंडिताला आज्ञा केली. पंडित निघून गेला. रविदास श्रीपादांचे कपडे धुत असे, आश्रमाचे अंगण स्वच्छ करीत असे व इतर सेवा करीत असे. श्री श्रीपाद स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे. श्री श्रीपाद त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाला त्याच्या पित्याचे शब्द आठवले. त्याच्या पित्याने सांगितले होते की श्री श्रीपाद सर्वव्यापी असल्याने त्यांना केलेल्या प्रत्येक नमस्काराच्या फलस्वरूप शेकडो लोकांचे नमस्कार तुला मिळतील. त्याच्या पित्याने असेही सांगितले होते की श्री श्रीपादांनी तुझा नमस्कार स्वीकारल्यास तुला सद्भाग्य लाभेल. रविदास अत्यंत आनंदित झाला, कारण श्री श्रीपादांनी त्याचे नमस्कार स्वीकारले होते. एके दिवशी रविदासाने एक राजा सुंदर युवतीबरोबर जलक्रीडा करीत असल्याचे पाहिले. आपणही राजा म्हणून जन्म घेतला तर अधिक चांगले होईल असा विचार त्याने केला. श्री श्रीपाद नदीत स्नान करण्यास निघाले असता त्याच्याशी झालेल्या संभाषणातून हा मुद्दा चर्चेस आला. श्री श्रीपादांनी रविदासाला वैद्यू नगरात मुस्लिम राजा घराण्यात जन्म घेण्याचा वर दिला. त्यांनी असे वचन दिले की ते पुन्हा त्याला नृसिंह सरस्वती अवतारात दर्शन देतील. त्यांनी रविदासाकडे विलक्षण स्मित करून पाहिले. रविदास तिथेच व त्याच वेळी मृत्यू पावला. माझ्या मनचक्षूंपुढे ही अद्भुत दृश्ये पाहिल्यावर मी विलक्षण आश्चर्य व विस्मयाची अनुभूती घेतली. मी पूर्वपदावर आल्यावर श्री श्रीपादांनी माझ्यावर कटाक्ष टाकला आणि मधुर स्मित केले. क्षणोक्षणी लीलाविलास करणाऱ्या श्री गुरुदेवांची आपण किती बरे स्तुती करू शकू. दरम्यान काही स्त्रिया त्यांच्या आजारी पतींना घेऊन तेथे आल्या. काही आई वडील आपल्या कन्यांना योग्य पती मिळावे यासाठी आले. श्री गुरुदेव हळकुंडे वाटीत होते. सर्व लोक महाआनंदाने त्या स्थानावरून जात होते. वल्लभेशावर श्री श्रीपादांची कृपा. दरम्यानच्या काळात एक तरुण ब्राह्मण तेथे आला. त्याचे अंग धुळीने माखले होते. तो काश्यप गोत्राचा व आपस्तंभ सूत्राचा होता. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा होते. तो पिठिकापुरम अग्रहारहून आला होता. श्री श्रीपादांनी पिठिकापुरमच्या आपल्या सर्व आप्तस्वकीयांचे सविस्तर क्षेमकुशल विचारले. एका सर्वज्ञास ही केवळ आनंददायक करमणूक होती. मध्यान्हीच्या भिक्षेसाठी अनेक लोकांनी अन्नपदार्थ आणले होते.
दरम्यानच्या काळात त्यांनी आपले दिव्य हात जणू काही त्यांना एखादी वस्तू स्वीकारायची आहे अशा प्रकारे वर केले. खीर नावाच्या गोड पदार्थाने भरलेले चांदीचे मोठे पात्र हातात आले. श्री श्रीपादांनी मला ती तेथे जमलेल्या शिष्यांना वाटण्याची आज्ञा केली. अनेक लोकांना खीर वाटूनही पात्र रिकामे होतच नव्हते. त्यांनी अशी आज्ञा केली की त्यांच्या शिष्यांनी आणलेले अन्नपदार्थ कृष्णा नदीत टाकून द्यावेत. ते काम रविदासास सोपविण्यात आले. नदीच्या पाण्यातील जलचरांना देखील स्वामींचा प्रसाद प्रदान करण्यात आला. श्री श्रीपादांनी वल्लभेशाला आपल्याजवळ बसण्यास सांगितले. मी वल्लभेशाजवळ बसलो. माझ्या शेजारी सुबण्णा शास्त्री नावाचे एक कन्नड ब्राह्मण बसले. एका दरिद्री ब्राह्मणाने स्वामींना त्यांच्या उपवर करण्यासाठी चांगले स्थळ जुळवण्याची प्रार्थना केली. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले, मी येथे असताना भीती कसली? जिकडे पाप असते तेथे भय असते. हा वल्लभेश तुझा जावई आहे. सुबण्णा शास्त्री विवाहित पुरोहित म्हणून का करतील? वल्लभेशाचे पितृदेवता अत्यंत रागावले आहेत. जीवनात पितृदेवतांचा शाप चांगला नसतो. श्राद्ध, पिंडदान, तर्पण भक्तिपूर्वक केल्यासच ते पितरांना पोहोचते. इतर कोणत्याही मार्गाने ते त्यांना पोहोचणार नाही. म्हणून विवाहविधीचे मंत्रपठण करण्यापूर्वी गरुड पुराणातील मंत्रपठण केले पाहिजेत. शुभमंगल वैवाहिक जीवनासाठी हळकुंड स्वीकारावे. तुम्हाला आज मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिटिकापुरममधील मल्लादी परिवार, वत्सवाई परिवार व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांनी माझ्या नैवेद्यासाठी पायस खीर तयार केली. तीच मी तुम्हाला दिली आहे. ब्रह्मराक्षस व महापिशाच यासारख्या महादुष्ट आत्म्यांनी बाधित झालेल्यांना या प्रसादामुळे त्वरित दिलासा मिळेल. दुःखाने आणि दारिद्र्याने पीडित असलेल्यांनी हा प्रसाद घेतल्यास त्यांच्या संपत्तीची वृद्धी होईल. हे दिव्य भाषण करीत असताना त्यांच्या गालावर अश्रू ओघळले. श्री श्रीपाद घोगऱ्या आवाजात म्हणाले, मल्लादी व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वत्सवाई परिवाराशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या प्रेमळ भक्तीत मी विरघळतो. मी सूक्ष्म रूपाने त्यांच्या स्वयंपाकघरांमध्ये काहीतरी खाण्यास शोधण्यासाठी मुक्तपणे जातो. केवळ तेच लोक नव्हे तर माझी वात्सल्य भक्तीने आराधना करणाऱ्यांच्या घरामध्ये मी लहान मुलगा म्हणून संचार करतो. त्यांच्या हृदयामध्ये माझ्या पावलांचा आवाज नेहमी प्रतिध्वनित होतो. माझ्या परवानगीशिवाय कुणीही रात्री कुरुगुड्डीला थांबवायस नको. ब्रह्मराक्षस व महापिशाच हे मुक्तीसाठी आक्रोश करतात. मी त्यांना खाऊन टाकतो आणि त्यांना नवीन व विमुक्त शरीरे प्रदान करतो. महापदार्थातील देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती व उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनाच्या भाग्यप्राप्तीसाठी येथे येतात. अनेक शतकांपासून तपस्समाधीतील असलेले महासिद्ध व महायोगी माझे दर्शन, स्पर्श व संवाद यासाठी आनंदाने उत्सुक होऊन येतात. तुम्ही आनंदाने नदी पार करा. माझी आज्ञा पाळली गेलीच पाहिजे. ती श्री श्रीपादांची आज्ञा होती. आम्ही नदी ओलांडली व नदी किनाऱ्यावरील गावात पोहोचलो. सुबण्णा शास्त्रींनी वधू व वर यांना वधूपितेच्या घरात बसविले. ते मंत्रपठण करीत होते. शास्त्रींना फक्त विवाहाचे मंत्र अवगत होते, पण त्यांना प्रेतसंस्कार कर्माच्या मंत्राचे ज्ञान नव्हते. शिवाय वधू व वर यांना बसवून अंत्यकर्माचे मंत्र म्हटलेले त्यांना कधीही ऐकले नव्हते. असे मंत्र त्यांनी कधी ऐकले नव्हते व सापडले नव्हते. सुबण्णा मुख्य पुरोहिताच्या जागी श्री श्रीपादांचे ध्यान करून बसले. त्यांच्या मुखातून विनासायास मंत्र येत होते. याने सुबण्णांमध्ये आश्चर्य निर्माण केले. हे कर्म पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह मंत्रांनी संपन्न झाला. वधूच्या गळ्यात मंगळसूत्राऐवजी हळकुंड बांधण्यात आले. कन्यादाता, वधू, पिता व वर हे कलफुल्लक होते. विवाह परंपरेप्रमाणे तंतोतंत पद्धतीने होत नसल्याने विवाहासाठी आलेले ब्राह्मण दोष देऊ लागले व लग्नस्थळ सोडून निघून गेले. वल्लभेशाला आई वडील नव्हते. वधू सोडून वधूचे आई वडील, वर, पुरोहित आणि मी मिळून फक्त 5 जण उपस्थित होते. नंतर आम्ही नूतन परिणिती जोडप्यांबरोबर श्री श्रीपादांच्या दर्शनास गेलो. श्री स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंदित केले. त्यांच्यासमोर काही वेळ ध्यानास बसण्याचे निर्देश त्यांनी केले. मी ध्यानात गेल्याबरोबर मला वल्लभेशाचे भविष्य दिसले. वल्लभेश हळदीचा व्यापार करीत होता. त्याने आपल्या व्यवसायात लाभ झाल्यावर कुरपूरमध्ये 1000 ब्राह्मणांची समाराधना करण्याचे ठरविले. श्री श्रीपादांच्या कृपेने त्याने भरपूर धन कमविले, परंतु तो आपला संकल्प पूर्ण करण्याचे लांबणीवर टाकीत होता. दरम्यानच्या काळात श्री श्रीपाद कुरुगुड्डीत अदृश्य झाले व गुप्तपणे राहिले. कुरपूर येथे श्री श्रीपादांच्या फक्त पादुका होत्या. जेव्हा वल्लभेश धन घेऊन कुरपुरी येत होता तेव्हा त्यास 4 चोर वाटसरूंच्या वेशात भेटले आणि त्यांनी त्याचा वध केला. त्याचा शिरच्छेद होत असताना त्यांनी श्री श्रीपादांचे स्मरण केले. श्री श्रीपाद संन्याशाच्या वेशात
हातात त्रिशूल घेऊन आले व 3 चोरांना मारून टाकले. चौथा चोर शरण येऊन म्हणाला की त्याने कधीही कोणतीही चोरी केलेली नाही. ते 3 चोर त्याला रस्त्यात भेटले आणि त्यांच्या बोलण्याची भुरळ पडून त्यांच्याशी हातमिळवणी केली. त्याने रक्षणासाठी प्रार्थना केली. दयावंत गुरुदेवांनी त्यास आश्वस्त केले आणि थोडी विभूती देऊन मी वल्लभेशाच्या शरीराला शिंपडण्याची व त्याचे शिर व धड जोडण्याची आज्ञा केली. श्रीपादांच्या अमृतमय दृष्टीने वल्लभेश पुनर्जीवित झाला. जे घडले ते सर्व वल्लभेशाला त्या चोराकडून समजले. त्याच्या आश्चर्याला व आनंदाला सीमा नव्हती. श्रीपादांना पाहण्याचे भाग्य मिळू न शकल्याबद्दल त्यास वाईट वाटले. चोराला आनंद झाला की वल्लभेशामुळे त्याला श्रीपादांचे दर्शन होऊ शकले. वल्लभेश्वराला आपली चूक कळली. सहस्त्र ब्राह्मणांना भोजन देण्यास तो फार पूर्वीपासून समर्थ होता. त्या विशिष्ट काळात 4 सहस्त्र ब्राह्मणांना सहजपणे भोजन देण्यास देखील तो समर्थ होता. अन्नदानातील अनावश्यक दिरंगाईमुळे अनेक आपत्ती उद्भवल्या. त्याची भरपाई करण्यासाठी त्याने कुरुगुड्डीमध्ये 4 सहस्त्र ब्राह्मण अन्नदानाची भव्य व्यवस्था केली. श्रीपादांचे विराट स्वरूप. काही वेळानंतर मला डोळे उघडण्याची श्रीपादांनी आज्ञा केली. नंतर श्रीपाद म्हणाले, माझ्या उपस्थितीत कारणाशिवाय कोणतेही कार्य घडू शकत नाही. सृष्टीक्रम खरोखरच फार विलक्षण आहे. निराकार असा मी तुमच्यासमोर मनुष्यरूपात येणे आश्चर्यकारक आहे. मी निर्गुण असूनही तुम्हाला साकार वाटणे हे एक आश्चर्य आहे. मी मर्यादा व सीमारहित आहे, परंतु तुम्हाला मी मर्यादा व सीमांमध्ये असल्याचा अनुभव येतो. ही आश्चर्याची बाब आहे. सर्व शक्ती माझ्या हातात आहेत. या विशाल विश्वाच्या प्रत्येक परमाणूमध्ये राहणारा मी आहे. एका परमाणूला दुसऱ्यांबरोबर बांधणारा संकल्प मीच आहे. मीच प्रलय करणारा रुद्र, म्हणजेच दर एक परमाणूचा स्फोट करून नवीन सृष्टी प्रक्रियेला जागा करून देणारा आहे. ज्ञान काय व अज्ञान काय हे तुम्हाला शिकविणारा प्राचीन लोकोत्तर पुरुष मीच आहे. सर्व सजीव प्राण्यांना मी विविध मायावी आकारात फेकून आनंद घेतो. संकटात माझा धावा करणाऱ्यांच्या मदतीसाठी हजारो हातांसह धावून जाणारा मीच आहे. त्यांचे रक्षण करणारा प्राचीन पुरुष मी आहे. आदी व अंत नसलेले तत्त्व मीच आहे. सर्व जीवांमध्ये मी म्हणून असणारा मीच आहे. माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये सर्व व्यापकत्व, सर्व शक्तित्व व सर्वज्ञत्व नसेल तर तुम्ही आश्चर्य करावयास हवे. या सर्व बाबी स्पष्ट असताना व तुम्हास अनुभवास येत असताना तुम्हास आश्चर्य करण्यासारखे काय आहे? परब्रह्मस्वरूप श्री गुरुदेव अशा प्रकारे बोलत असताना कुठून तरी घंटानाद ऐकू आला. ती घंटा खाली श्रीपादांच्या मंगल चरणांपाशी आली आणि आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. आम्ही सर्वजण तिच्याकडे पाहत असताना काही क्षणानंतर ती अदृश्य झाली. श्रीपादांचा सर्व स्त्रियांना माता म्हणून आदर. श्री श्रीपाद म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा हा अवतार तत्काळ फळ देणारा महान अवतार आहे. माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत परिपूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. तो योग अडथळे पार करू शकत नाही. अरे वल्लभेशा, ऐक, तुझे आई वडील तुझ्या बालपणी निवर्तल्यानंतर तुझ्या 4 चुलत्यांनी तुझ्यावर अनेक संकटे कशी आणली. त्याने तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे मला ज्ञात आहे. त्यांची मुलेसुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे मला समजते. मृत्यूनंतर तुझे चुलते पुनर्जन्म घेतील व चोर बनतील. तू धन घेऊन कुरुगुड्डीस येत असताना ते तुझे धन लुटायचा कट करतील. तू माझे स्मरण केल्यास मी तत्काळ तेथे प्रकट होईन व माझ्या त्रिशूलाने त्या 3 दरोडेखोरांचा वध करीन. चौथा खूप जास्त अपराधी नसल्याने त्याला सोडून देईन. श्री श्रीपादांचे हे शब्द ऐकून वल्लभेशाची पत्नी अश्रू ढाळू लागली. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले, हे माते, मी श्रीपाद श्री वल्लभ प्रत्येक स्त्रीमध्ये जिने मला जन्म दिला त्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीला पाहतो. मी त्या महान मातेच्या मांडीवर नेहमी लहान बालक असतो. शोक करू नकोस, हे हळकुंड जपून ठेव. ते तुला सर्व मांगल्य देईल. तू सुमंगली म्हणूनच राहशील. माझे विधान शिलालेखाप्रमाणे अपरिवर्तनीय आहे. ते बदलणे या सृष्टीतील कोणत्याही शक्तीला शक्य नाही. ज्यांनी मला गायत्री मंत्राचा उपदेश केला ते माझे प्रथम गुरु म्हणजे पिता. त्यांचे नाव चिरंतन करू इच्छितो म्हणून माझ्या पुढील अवतारात पित्याच्या नावातील नरसिंह हा शब्द राहील. अधिक सरस्वती ही उपाधी घेऊन नरसिंह सरस्वती असे नाव राहील. माझे मातामह बापनार्य यांचे रूप चिरंजीव करण्याची माझी इच्छा आहे. त्या उद्देशाने नरसिंह सरस्वतींचे रूप सर्व दृष्टीने तंतोतंत माझ्या मातामहांप्रमाणे राहील. माझे मातामह हे माझे दुसरे गुरु होत.
मी वेदविद्या त्यांच्याकडून अभ्यासिली. तुम्ही आता जी घंटा पाहिली आहे ती एकेकाळी माझ्या मातामहांच्या घरात होती. माझ्या इच्छेनुसार ती अध्यात्म साधकांवर कृपा करण्यासाठी अनेक देशांमधून संचार करीत राहिली. ती भूमीच्या स्तराखालून तसेच भूमीच्या बाह्य स्तरावरून प्रवास करेल. शंकर भट्टा, तुझ्याकडून लिहिल्या जात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अनेक विजयांचे प्रतीक असलेला 18वा अध्याय जेव्हा पिठिकापुरमला पोहोचेल तेव्हा ती घंटा पिठिकापुरमला परत येईल. या घंटेत आकार व मोजमाप यांचे अनेक बदल होतील व ती माझ्या इच्छेनुसार संचार करेल. माझ्या मातामहांच्या घरात महासंस्थान स्थापन होईल. माझ्या प्रेमाची खूण म्हणून मी पिठिकापुरमला ती विजयनाद करणारी घंटा पाठवेन. अध्याय 18 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.